स्मार्ट सोलापूरकर नमस्कार। मी आत्ता आहे रंगभवन परिसरामधल्या ओरोनको शाळेच्या आवारामध्ये आणि आपण पाहतो या ठिकाणी जे काही गवत आहे किंवा कचरा आहे त्याला मोठी आग लागलेली आहे। बऱ्याच वेळापासून या ठिकाणी धूर येतोय, शहरात हा धूर सगळीकडे दिसून येतोय। या परिसरामध्ये मी आत्ता निघालो होतो तर आता हे समोर दिसत होतं, त्यामुळे हे चित्रीकरण आपण करतोय। आता इथले जे स्टाफ आहे त्यांच्याकडनं मी माहिती घेतली। त्यांचं असं म्हणणं आहे की हे आम्ही साफसफाई स्वच्छता करत होतो त्यामुळे ही आग लावलेली आहे आणि ते आता आग थोडीशी वाढल्यामुळं ते विझवण्याचा प्रयत्न करत आहेत। पाईप आणलेला आहे। या आगीमुळे काही फार नुकसान नाही आहे, पण इथं जे काही झाडं वगैरे आहेत पुढं त्यांना दाह लागण्याची शक्यता आहे। कचरा झालेला त्याच्यामुळे ते जास्त प्रत्यक्ष आग विझली असली तरी धूर मात्र मोठ्या प्रमाणात येतोय। ओरोनको शाळेचा हा सगळा परिसर आहे। साफसफाईचं काम सुरू होतं आणि मग त्यावेळेला कचरा इथला जाळण्यात आला आणि मग ही आग थोडीशी पुढे वाढत गेली, गवताला पेटली। अगदी शहरातल्या वेगवेगळ्या भागातून दूरपर्यंत ही आग दिसून येते। मी आता इकडे विजापूर रोड परिसरामध्ये होतो, तिकडून हा धूर सगळा दिसत होता। दहा ते 15 मिनिटं झालं मी या ठिकाणी थांबलो आहे। फायर ब्रिगेडला तेव्हाच कळवलं आहे, पण प्रत्यक्ष अजून काही फायर ब्रिगेड आलेली नाही आहे। पण इथले शाळेचे जे काही स्टाफ आहेत, विद्यार्थी आहेत, ते कंटिन्यू पाणी मारून आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत। समोर पाहतोय आपण ज्या ज्या ठिकाणी आग आहे किंवा धूर आहे ते विझवण्याचा प्रयत्न करत आहेत। आत्ता समोर मला फायर ब्रिगेडची गाडी दिसते या वॉल कंपाऊंडच्या पलीकडं। त्यांना आपल्याला इकडे बोलवावं लागेल, ते तिकडे चाललेत। हात केलेला आहे आता आपण त्यांना आणि ते रॉंग साईडनं बरोबर आत एंट्री घेत आहेत। फायर ब्रिगेडची गाडी आता आलेली आहे आणि किती वेळ जरी ह्यांनी पाणी मारलं तरी ती काही पूर्ण विझणार नव्हती, त्यामुळे फायर ब्रिगेडची मदत घेणं गरजेचंच आहे। आत्ताच मी जे महापालिकेचे अधिकारी आहेत अच्युत सर, त्यांना फोन केला होता की बाबा इथं गवताला आग लागलेली आहे आणि थोडंसं तुम्ही एखादी गाडी पाठवता का बघा, कारण ते पुन्हा उन्हामुळं किंवा वाऱ्यामुळे ही आग वाढू शकते। महापालिकेचा स्टाफ आलेला आहे आणि आता ते पाईप काढतायत आणि आग विझवण्यासाठी ते पाणी मारणार आहेत। महापालिकेचं पथक आलेलं आहे आणि प्रत्यक्ष त्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे। आपण पाहतोय गाडी काय त्यांनी आत घेतलेली नाही, कारण त्यांचं पाईप जे आहे ते मोठं आहे, पुन्हा गाडी आत घेणं वळवणं याच्यामध्ये वेळ जाऊ शकतो। प्रत्यक्ष त्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे पाणी मारण्याच्या। बरंच प्रेशरनं हे पाणी मारतात, पूर्ण खाली डीपपर्यंत मारावं लागतं त्यांना, कारण ते आग विझली पण पाहिजे, पुन्हा पेटू नये याच्यासाठी ती खबरदारी घेतली जाते। महानगरपालिकेच्या अग्निशामक पथकाकडून हे लोक आलेले आहेत। इकडे शाळेचा जो स्टाफ आहे त्यांच्याकडनं सुद्धा बादलीला पाणी टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे। बराच वेळ झाला त्यांनी ते आग विझवण्याचा प्रयत्न करतात, त्यांनी प्रयत्न पण यशस्वी केलेले आहेत। पण शेवटी महापालिकेचं ज्या गाडीतून प्रेशरनं पाणी मारून आग विझवली जाते ते महत्त्वाचं आहे। पूर्ण ते डीपपर्यंत पाणी मारतात, म्हणजे थोडी पण आग किंवा त्याचा दाह राहू नये किंवा धूर जिथं जिथे येतं तिथं ते कम्प्लिटली पाणी मारून विझवतात। थोडंसं जवळ जाऊन तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो। फायर ब्रिगेडची गाडी आलेली आहे, महानगरपालिकेचं स्टाफ पण या ठिकाणी आहे। नमस्कार, काय नाव तुमचं? फायरमन राजाराम मोरे। बर, आमचे रेवरपेठ मधनं दुधाळ साहेब यांनी कळवले की बर हरिबाईच्या बाजूला
गवताला आग लागलेली आहे असं कळल्यानंतर आम्ही रविवारपेठची गाडी घटनास्थळी घेऊन आलो हो आणि आग विझवण्याचं काम चालू आहे. बर, कशाला लागली आग इथं? गवताला लागलेली आहे, बरं. कचरा आणि गवत. बर, आता काय काळजीचं काही कारण नाही? कारण नाही आहे. ओके. नमस्कार, बोला. माझं नाव संजू मोरे, मी चर्च फादर आहे आणि औरंगाबादच्या मैदानात आज धार्मिक कार्यक्रम होता आणि या ठिकाणी एका अशा व्यक्तीने काडी लावली होती, म्हणजे आग लागली होती आणि आम्ही विझवण्याचा प्रयत्न केला, पण मॅन पॉवरपेक्षा मशीन पॉवर फार महत्त्वाची असते आणि आमचे प्रयत्न आणि फायर ब्रिगेडच्या लोकांनी येऊन ती तात्काळ विझवली, त्याबद्दल मनापासून त्यांचे आभार मानतो आणि कोकणे साहेब तुमचे आभार मानतो की तुम्ही सावधानतेने आम्हाला सावधान केला आणि योग्य वेळेला सर्व गोष्टी टळल्या, त्याकरता मनापासून तुमचा आभार आहे. धन्यवाद. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी, पंकाविरी जवळ, सोलापूर. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े, सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।